नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला एकदम सोप्या, सुंदर, कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या बघायला मिळणार आहेत. तर नेहमीप्रमाणे सारख्या 4 रांगोळ्या आणलेल्या आहेत तुमच्यासाठी. आणि ह्या रांगोळ्या जेवढ्या काढायला सोप्या आहेत, तेवढ्या दिसायला त्या अट्रॅक्टिव्ह आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि आजच्या रांगोळ्या नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडणार आहे आणि दारासमोर काढल्यानंतर एकदम अंगणाला तुमच्या शोभा येणार आहे. तर नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट्स पण करा मैत्रिणींनो, कशा वाटल्या रांगोळ्या, म्हणजे मला समजेल तुम्हाला रांगोळ्या आवडल्या की नाही ते. तर नक्की कमेंट करा. पहिली रांगोळी आपण बघू शकता. आतमध्ये मी स्टेन्सिलच्या मदतीने लक्ष्मीचे पावलं काढलेत आणि गोलाकार टिपके काढून घेतले होते मोठे मोठे. त्याला बोटाच्या मदतीने आकार दिला आहे त्या टिपक्यांना आणि साईडने लाल आणि पिवळ्या कलरची लाईन काढून घेतली, दोन साईडने दोन. ही रांगोळी तुम्ही बॉर्डर रांगोळी म्हणूनही काढू शकतात. रोज सकाळी जर तुम्ही दारासमोर रांगोळी काढत असाल मैत्रिणींनो, तर तुम्हाला रोजसाठीच्या रांगोळ्या बघायच्या असतील, अजून डिझाईन बघायच्या असतील, नवीन रांगोळ्या युनिक डिझाईन्स शिकायच्या असतील, तर नक्कीच आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला वेळेवर व्हिडिओ बघता येईल. तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर एकदम सोप्या पद्धतीने रोजसाठीच्या रांगोळ्या दाखवल्या जातात. आणि त्या जेवढ्या सोप्या असतात तशा त्या छोट्याशा पण असतात. तुम्हाला सकाळी कितीही घाई गडबड असो, तेवढ्या वेळात तुम्ही रांगोळी काढू शकतात. पण रांगोळी काढणं हे घाई गडबडीचं काम नाही आहे, मला असं वाटतं बरं का मैत्रिणींनो. म्हणजे आता मी जेव्हा रांगोळी काढते ते रांगोळीची जागा झाडून पुसून होईस्तोवर 10 ते 15 मिनिट जातात. आणि तुमच्या जर दारासमोर मोठं अंगण असेल तर विचारूच नका मग किती वेळ लागत असेल तुम्हाला. त्यानंतर रांगोळी काढायला 10 ते 15 मिनिट, म्हणजे आपण अर्धा तास धरून चालायचं. पण कमी जर जागा असेल, त्यांची रांगोळी पटकन काढून होत असेल. पण कितीही वेळ लागला तरी मैत्रिणींनो, थोडासा वेळ रांगोळीसाठी काढत जा आणि रोज दारासमोर रांगोळी काढा. खूप छान वाटेल आणि आपली परंपरा पण जपली जाईल. पुढची रांगोळी आपण 2 साईडला 2 फुलं काढून घेतले. त्याला छोटे छोटे पानं काढले दोन्ही साईडला त्यांच्या, आणि मध्ये स्टेन्सिलच्या मदतीने असे लक्ष्मीचे पावलं काढतोय. ट्राय करून बघा ह्या रांगोळ्या, नक्की जमतील तुम्हाला. तुम्हाला जर बोटाच्या मदतीने रांगोळी काढायला जमत नसेल, तुम्ही बॉटलच्या मदतीनेही काढू शकता, टूल्स वापरूनही रांगोळी काढू शकतात. पण ट्राय करा बोटाच्या मदतीने काढायला, कारण की रांगोळी काढणे एवढं अवघड काम नाही मैत्रिणींनो. तुम्हाला नक्कीच जमेल रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करायची. आपली रांगोळी रेडी झालेली आहे. दोन्ही अँगलनी बघितली आपण कशी दिसते. मी 2 फोटो टाकत असते, 2 किंवा 3, म्हणजे वेगवेगळ्या अँगलने आपली रांगोळी कशी दिसते ते समजतं आपल्याला. पुढची रांगोळी 2 ते 2 टिपक्यांची आहे. असा चौकोन काढून घेतला आणि त्यामध्ये स्टेन्सिलच्या मदतीनेच आपण स्वस्तिक काढतोय. ह्या स्टेन्सिल मी आधी सांगितल्याप्रमाणे लोकल शॉपमधून घेतलेल्या आहे. तुम्हाला ह्या ऑनलाईन पण मिळून जातील. एकदा ऑनलाईन चेक करा जर तुम्हाला पाहिजे असतील तर. आपल्या व्हिडिओमध्ये पण आपण प्रोडक्ट टॅग केलेले असतात रांगोळी रिलेटेड, तेही तुम्ही बघू शकतात. स्वस्तिक काढल्यानंतर 4 साईडला असे 2-2 टिपके काढून घेते आणि त्यामध्ये आपण पुन्हा पिवळा कलर ॲड करणार आहे. 2 कलरचं कॉम्बिनेशन
तुम्ही पण असं कॉम्बिनेशन करून रांगोळी काढून बघा, छान दिसते. गुलाबी आणि हिरवा कलर पण छान दिसतो कॉम्बिनेशनमध्ये. काहीतरी असं थोडं थोडं वेगवेगळं ट्राय करायचं मैत्रिणींनो, म्हणजे आपल्याला पण शिकायला मिळतं आणि कळतं की कसं छान दिसेल रांगोळी आहे असं. छोटे छोटे पानं काढून घेतोय अशी. अजून रांगोळ्या आपल्या चॅनलवर भरपूर अवेलेबल आहेत. तुम्ही आधीचेही व्हिडिओ नक्की चेक करा, जेव्हा तुम्हाला टाईम मिळत राहील त्यानुसार तुम्ही चेक करत राहा. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 2-3 अशा किंवा 4 अशा रांगोळ्या घेऊन येत असते. तर जी पण रांगोळी आवडेल तुम्ही दारासमोर काढून बघत जा. आणि आपल्या आठवड्याच्या 7 दिवसांच्या पण रांगोळ्या भरपूर अवेलेबल आहेत. देवघरात काढण्यासाठीच्या आणि दारासमोर काढण्यासाठीच्या छोट्या छोट्या अजून बॉर्डर रांगोळ्या पण अवेलेबल आहेत. तर नक्की व्हिडिओ चेक करा आणि येणारे पण व्हिडिओ नक्की बघत राहा. जे नवीन मेंबर्स आहे त्यांना सांगते, जर म्हणजे रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होतो. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये रांगोळी दाखवली जाते. तर वेळात वेळ काढून नक्की व्हिडिओ बघत जा. आणि ज्या पण मैत्रिणींनी अजून रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली तर नक्की सुरुवात करा. छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर. कारण बघा तुम्ही आपला जो प्रवेशद्वार आहे त्याला खूप सजवलं, फुलं लावले, वेगवेगळ्या पेंटिंग लावल्या, झाडं लावले दारासमोर. सर्व छान दिसतं, पण एका गोष्टीमुळे ते अपूर्ण आहे मैत्रिणींनो, आणि ती गोष्ट म्हणजे रांगोळी आहे. तर नक्की दारासमोर रोज रांगोळी काढत जा. मी तुम्हाला सारखं सांगत असते. त्यामागे काहीतरी कारण आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगते. तर नक्की काढा. छोटीशी गोष्ट आहे हो मैत्रिणींनो रांगोळी काढणे. काही अवघड गोष्ट पण नाही आहे. नक्की ट्राय करा. आणि आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी आहे 3 ते 2 टिपक्यांची. सोपीच आहे रांगोळी. तर कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या कमेंट करून नक्की सांगा. आणि येणारे व्हिडिओही नक्की बघा. तर भेटू अशाच सोप्या सुंदर रांगोळींसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.